यापुढील पुरस्कार शिक्षणव्रती जो अमित नारकर यांना आहे. मी अमित नारकर यांना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. वी नीड यू या संस्थेने खरं तर माझ्यासारख्या ज्याला कार्यकर्ता म्हणावं की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. आणि जे काम मी केलं ते खऱ्या अर्थाने पुरस्कार देण्याच्या योग्यतेचं आहे की नाही हे अनेकांना त्याच्याबद्दल मलाही स्वतःला प्रश्न पडतो. आघाडीवर राहून करण्याचं काम ते नाही, पण जी माझ्या परीने या सगळ्या प्रक्रियेला मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न मी आजवर करत आलो. त्याची दखल घेऊन आपण मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण टाकलेल्या जबाबदारीचं भान आहे. पुरस्कार मिळाला म्हणजे थांबलं असं करता येत नाही. पुरस्कार हे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाचं कौतुक असतं आणि हे आणखीन पुढं करावं यासाठी तुम्हाला दिलेलं प्रोत्साहन असतं. या विश्वासाला जागून पुढच्या काळातही हे काम सुरू ठेवीन अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. हा पुरस्कार डॉक्टर गणेश देवींच्या हस्ते स्वीकारताना विशेष आनंद मला होतो आहे. याची दोन कारणं आहेत. एक कारण असं की माझं बालपण ज्या कॅम्पसवरती गेलं त्या कॅम्पसवरती गणेश देवी PhD करत होते आणि त्यांचे गुरु प्राध्यापक SK देसाई त्यांच्या घरी मी अनेकदा देसाई काकांच्या घरी जेवलेलो आहे. हा एक त्यांच्या आणि आमच्या जवळच्या नात्याचा एक संदर्भ. दुसरा संदर्भ आहे तो 2002-2003 या काळामध्ये आम्ही काही मित्रांनी, अद्वैत पेडणेकर माझा मित्र इथं बसलेला आहे, आम्ही काही मित्रांनी असं ठरवलं की आपण महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये आणि विशेषतः बालकामगारांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही करता येतं का याबद्दल काही चाचपणी आम्ही करत होतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही नंदुरबार जिल्ह्यामधल्या तळोदा तालुक्यामधल्या काही शाळा आणि सोलापूर शहरामधल्या बालकामगारांसाठी चालणाऱ्या वस्तीवरची शिक्षण केंद्र यांच्याबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि विशेषतः गणित आणि भाषा या दोन्हीमध्ये या मुलांना शिकण्यामध्ये काय अडचणी येतात आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्यावेळेला आम्ही एक छोटासा अभ्यास करायचं ठरवलं आणि ज्याला महाराष्ट्र फाउंडेशननी त्यावेळेला आर्थिक सहाय्य दिलं होतं. या वंचित समूहातल्या मुलांच्या भाषा शिक्षणामध्ये काय अडचणी येतात याचा अभ्यास आम्ही करत होतो. आणि तेव्हा अभ्यास करताना आपण भाषा सेंटरतर्फे ढोल नावाचं जे एक साहित्य निर्मिती आणि मॅगझिन काढलं होतं त्याचा बराचसा उपयोग आम्ही त्या काळामध्ये केला होता, विशेषतः भिल्ली आणि पावरी या भाषांच्यामधलं जे साहित्य होतं त्याच्यामध्ये. आणि अर्थातच गेली काही वर्ष दक्षिणायनच्या माध्यमातून गणेश देवी जे प्रयत्न करत आहेत त्या सगळ्याबद्दल त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मला एक वेगळा आनंद या निमित्ताने होतो आहे. दोन व्यक्तींची मला यावेळेला आठवण येते. एक त्यातले प्राध्यापक राजेंद्र वोरा राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. मी पुणे विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये MA करत असताना आमचा बराचसा वेळ हा राज्यशास्त्र विभागामध्ये जायचा. ह्याला कारण 3 माणसं, गोपाळ गुरु, राजेंद्र वोरा आणि सुहास पळशीकर. ही तिन्ही माणसं म्हणजे चुंबक ज्याला म्हणतात अशी ही 3 माणसं आहेत. राजेंद्र वोरा नंतर मी MA अर्थशास्त्र केलं, कालांतराने कोल्हापूरला परत गेलो, एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवत होतो. आणि राजेंद्र वोरा तिथं व्याख्यानासाठी आले होते आणि तेव्हा व्याख्यानानंतर मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा ते म्हणाले की अरे तू काय करतोस इथं? म्हटलं मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. ते म्हणाले अरे काही काय करतोस, आपल्याला जे जमतं ते करावं माणसानं. आणि त्यानंतर मी 1.5 वर्षामध्ये नोकरी सोडली आणि त्यानंतर परत पुण्यात आलो. दुसरे माझे सासरे जे आत्ता पुण्यामध्ये आहेत, वयोमानामुळं प्रवास करत नाहीत, पण ते कायम मला म्हणायचे तू नोकरी बिक्रीच्या फंदात कशाला पडतोस, तू काहीतरी कार्यकर्ता म्हणून काम कर. आणि त्यांचा तो आग्रह अजूनही कायम आहे.
ते हिंडते फिरते असते तर ते आज आले असते याची मला खात्री आहे. पण या 2 माणसांची मला या निमित्ताने आठवण होते. हे सगळं जे केलं, थोडक्यात मी आवर्तो फार वेळ घेणार नाही, पण हे सगळं जे काही मी आत्तापर्यंत करत आलो त्याच्याबद्दलचा विचार करताना मला असं वाटतं की तेंडुलकरांचा एक लेख आहे, हे सारं कुठून येतं, त्याचा थोडासा धांडोळा घ्यावा असं मला वाटतं. आणि त्यात मला असं वाटतं की एक घरातलं वातावरण, जे अत्यंत प्रिव्हिलेज्ड घरामधनं मी आलो तिथलं ते वातावरण, त्या वातावरणाने मला एक फुरसत दिली. मला जे हवं ते मला करता यावं, मोकळेपणाने विचार करता यावा. आणि कदाचित माझ्या घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळं असेल, पण वाईट मार्गाला न लागता त्या फुरसतीचा मी थोडासा बरा उपयोग केला. म्हणजे अगदीच सांगायचं तर माझे आजोबा 1952 साली जेव्हा भारतामध्ये पहिल्या निवडणुका झाल्या तेव्हा पंडित नेहरूंनी आवाहन केलं होतं की प्रत्येक गावाने आपल्या विकासाचा आराखडा स्वतः तयार करावा. तेव्हा मला आठवतं की माझ्या आजोबांनी, ते ग्रामपंचायतीचे सरपंच होते तेव्हा, त्यांनी आमच्या गावाचा विकासाचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर कालांतराने माझे वडील सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले, प्रस्थापित राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले, बरीच विकासाची कामं केली, पण एकाही पैशाचा भ्रष्टाचार कधी केला नाही. माझे काका आणि काकू जे कोल्हापूरला असतात, ज्यांच्याकडं माझं खरं तर बालपण गेलं आणि सगळी माझी जडणघडण झाली, ते उदय नारकर आणि माया पंडित यांच्याकडनं मला एकूण सामाजिक राजकीय विचारांचं जे काही संचित आहे ते मिळालं. आणि त्या काळातल्या वातावरणामध्ये सगळी जडणघडण होत गेली. आणि मग त्यातून जेव्हा पुण्यात आलो तेव्हा सुरुवातीला समाज विज्ञान अकादमी, त्या ठिकाणी बसून अभ्यास करणं, आणि मग तिथं भारत ज्ञान विज्ञान समुदायाची सुरुवात, दत्ता देसाई, सुधीर बेडेकर, कुमार शिराळकर यांचा अत्यंत जवळचा सहवास. नंतरच्या टप्प्यावरती अद्वैत पेडणेकरची 96मध्ये ओळख झाली आणि मग लगेच सुलभा ब्रह्मेंची ओळख झाली. त्याच दरम्यान भारत ज्ञान विज्ञान समुदायाच्या कामामध्ये सुहास परांजपेंची ओळख झाली. आणि या सगळ्या लोकांच्या सहवासामध्ये, या सगळ्या लोकांच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या बरोबरीने काम करत असताना एक निश्चितपणाने जाणवत गेलं की आपल्याला चळवळीच्या माध्यमातून जे लोक काम करतात, आपण कदाचित पूर्ण वेळ त्या पद्धतीचं काम करू शकणार नाही, पण ह्या चळवळीला जी जी मदत आपल्याला करता येईल ती मदत अभ्यासाच्या माध्यमातून जर करता आली तर त्याचा आपण विचार करावा. आणि हे काही ठरवून केलेली गोष्ट होती अशातला भाग नाही. पण जेव्हा समाज विज्ञान अकादमीमध्ये आम्ही काही कामं करायचो त्याचाही तोच उद्देश होता. भारत विज्ञान समुदायामध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती जाऊन लोकांच्या बरोबर ज्ञानविज्ञानाची निर्मिती करणं हा उद्देश होता. सुलभा ब्रह्मेंच्याबरोबर काम करत असताना शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयामार्फत अनेक पुस्तिका विविध विषयांवरच्या लिहून कार्यकर्त्यांच्यापर्यंत ते कशा पोचवता येतील, त्यांना या सगळ्या गोष्टींचा उपयोग कसा करता येईल ह्या दृष्टीने केलेलं काम होतं. तर या सगळ्यामध्ये खरं तर ही सगळी वैचारिक जडणघडण होत गेली. आणि नंतर मला नोकरी जी मिळाली, ज्याच्यातून मला पैसे मिळायला लागले, ते सुद्धा पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर ॲडव्होकसी स्टडीज नावाच्या संस्थेमध्ये, जिथं एकूण चळवळींना मदत होईल अशा पद्धतीचं संशोधनाचं मांडणीचं काम केलं जात होतं. त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. आणि त्यानंतर आता मी आरोड नावाची संस्था जी पालघर जिल्ह्यामध्ये काम करते, तिथं आदिवासी समुदायांबरोबर काम करतो आहे. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की या सगळ्यांचा वाटा हा मी जे काही करतो त्याच्यामध्ये आहे. आणि या सगळ्यांनी माझ्याकडनं ही कामं करून घेतली, म्हणून खरं तर हे आज मी तुमच्यासमोर उभा आहे. शेवटी जाता जाता फक्त मला 2च गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे परिवर्तनाचं राजकारण ज्याला आपण म्हणतो, त्या परिवर्तनाच्या राजकारणाचे 2 खांब असतात. एक खांब असतो ज्याला आपण म्हणतो पॉलिटिक्स ऑफ प्रोटेस्ट, विरोधाचं राजकारण, जे चुकीचं आहे, जे अन्याय आहे त्याला विरोध करणं, ते बदलायचा प्रयत्न करणं. पण त्याच वेळेला हे बदलून नेमकं काय पाहिजे त्याची मांडणी करावी लागते, त्याला आपण पॉलिटिक्स ऑफ प्रपोजल म्हणतो. तर हे दोन्ही जेव्हा आपण एकत्र करत राहू तेव्हा खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने आपण 2 पावलं पुढं जाऊ शकू. आणि कदाचित प्रोटेस्टच्या राजकारणामध्ये मी फारसा आघाडीवर नसेन, पण पॉलिटिक्स ऑफ प्रपोजलमध्ये थोडी भागीदारी मी करू शकलो याच्याबद्दल मला विशेष आनंद आहे. गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये जी काही स्थित्यंतरं झाली त्याच्यानंतर 2 गोष्टी मूलभूतरित्या बदलल्या. आत्ताचा ताजा संदर्भ मी घेत नाही, तो सर्वांना आपल्याला माहिती आहे. पण 2 गोष्टी मूलभूतरित्या बदलल्या. त्याच्यामध्ये मोड ऑफ कम्युनिकेशन, संवादाची जी प्रक्रिया होती, जी काही पद्धत होती ती बदलली. आणि त्याच्याबरोबरीने मोड ऑफ मोबिलायझेशनसुद्धा बदललं. लोकांनी एकत्र येणं, एकत्र येण्याची गरज वाटणं आणि एकत्र येऊन व्यक्त होणं याची पद्धत. आणि मग आता या आजच्या काळामध्ये
मोड ऑफ कम्युनिकेशन बदललेलं आहे, मोड ऑफ मोबिलायझेशन बदललेलं आहे. त्यामुळं जर आपल्याला हे परिवर्तनाचं राजकारण उभं करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याचा परत एकदा लोकांशी संवाद साधण्याच्या, मोबिलायझेशनच्या मार्गांचा नव्याने शोध घेतला पाहिजे असं एक मला स्वतःला वाटतं. वसंताबाजी डहाकेंची एक कविता आहे, वर्तमानाविषयी काही विचार. त्याच्या सुरुवातीला ते असं म्हणतात की आता या आपल्या युगाच्या सगळ्या विधायक शक्यता संपल्या आहेत की काय असं वाटतं. आता मानवी बुद्धीच्या सर्व सृजनात्मक शक्यता संपल्या आहेत की काय असं वाटतं. आता फक्त नाशाला, आत्मनाशाला, सर्व नाशाला सामोरं जायचं आहे की काय असं वाटतं. आता फक्त खुडण्याच्या, कापण्याच्या, चिरडण्याच्या गोष्टींना सामोरं जायचं आहे की काय असं वाटतं. असं म्हणून ती कविता पुढे जाते. मला वाटतं आपण आत्ता त्या काळामध्ये आहोत. पण त्याच वेळेला मला कवी अरुण कोलटकरांची शेवटचा अश्रू ही कविता आठवते आणि त्याच्या सुरुवातीच्या 2 ओळी आणि शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. ते असं म्हणतात, सगळी घाण निघून जाऊ दे तुझ्या डोळ्यातली. सगळी घाण निघून जाऊ दे तुझ्या डोळ्यातली. मग काय काय घाण निघून जाऊ दे ते अत्यंत त्यांच्या मिश्किल पद्धतीने ते सांगतात. आणि मग ते असं म्हणतात, ही सगळी घाण वाहून गेली तुझ्या डोळ्यातली की विशुद्ध अश्रू एकच फक्त शिल्लक राहील शेवटी. तेवढा मात्र जपून ठेव डोळ्यात, तोच कामाला येईल पुन्हा नव्यानं सृष्टी निर्माण करण्यासाठी. अगे विश्वात्मके. मला वाटतं हे पसायदानाशी नातं जोडणारं हे सगळं काव्य आहे. जावेद अख्तर एकदा म्हणाले होते, अंधेरे कितने भी गहरे हो उजाले ने कभी हार नहीं मानी. मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये हा एक आशादायी संदेश आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा. मीही तो डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यंत जे काम करत आलो ते त्याच निष्ठेने करत राहीन याची ग्वाही तुम्हाला सर्वांना देतो. परत एकदा वी नीड यू सोसायटीचे मनापासून आभार. एक घोषणा आपल्या परवानगीने मी या ठिकाणी करू इच्छितो. हा जो पुरस्कार मला दिला त्याची जी रक्कम आहे ती रक्कम ही शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाला मी देत आहे, कारण त्या संस्थेच्या माध्यमातून हे काम जास्त चांगल्या पद्धतीने पुढे चालू राहील. मनापासून धन्यवाद.